नमस्कार सर्वांना. कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी सोना मॅम तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजपासून आपण 12वी साठी जे आपला बायोलॉजी सब्जेक्ट आहे म्हणजे PCMB मधला मॅथ्स आणि बायोलॉजी हे मीच घेणार आहे. पण आजपासून आपण बायोलॉजीच्या चॅप्टर नंबर 1 ला सुरुवात करतोय. म्हणजे जे पण चॅप्टर आहे ते आपण इन डिटेल मध्ये घेणारच आहोत. पण आजपासून आपण सुरुवात करतोय आणि आपण पहिला चॅप्टर आपला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा इन डिटेल मध्ये बघणार आहे. तर आपण सुरू करूया आजच्या टॉपिकला, चॅप्टर नंबर 1 ला. चॅप्टर नंबर 1 आपला कुठला आहे? चॅप्टर नंबर 1 आपला आहे रिप्रोडक्शन in lower and higher plants. सर्वात महत्त्वाचं या चॅप्टरचं तुमच्या बोर्ड साठी वेटेज आहे 6 ते 8 मार्क्स. म्हणजेच तुमच्या बोर्डला 6 मार्क हे कन्फर्म असणार आहे, 8 मार्क हे विथ ऑप्शन असणार आहे. प्लस तुमच्या सीईटी साठी म्हणजे सीईटी साठी तुमच्या ह्याच्यातून कन्फर्म तुमचे 4 ते 5 क्वेश्चन हे असणारच आहेत. ओके, तर आपण चॅप्टरला सुरुवात करूया की नक्की काय काय या चॅप्टर मध्ये आहे. नक्की या चॅप्टरला आपल्याला सांगायचंय काय हे आपण आपल्या मातृभाषेत बघणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही. एवढे व्हिडिओ बघितली की तुमचं इनफ होऊन जाईल सगळं. ओके, तर आपण सुरू करूया की रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर रिप्रोडक्शन म्हणजेच एखादं न्यू ऑफस्प्रिंग किंवा म्हणजे री म्हणजे काय, तर री म्हणजे अगेन पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करणे. जसं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत येतात. जसं की आपण काय आहे, आपल्या आई वडिलांकडून नवीन आलेलो आहे. पण आपण येण्याआधी कोणतरी ऑर्गॅनिझम्स होतं, जसे की आपले आई वडील. म्हणजेच आपल्या आई वडिलांकडून आपण एक नवीन ऑफस्प्रिंग किंवा प्रोजनी किंवा चाइल्ड आलेलो आहे. याच प्रोसेसला आपण म्हणतो रिप्रोडक्शन असं म्हणतो. आणि लोअर म्हणजे काय, तर लोअर म्हणजे अशी प्रजाती किंवा अशी जे आहेत प्लांट्स की ज्यांच्यात फ्लावर नसतात, म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे ज्यांना फ्लावरच नाहीये. म्हणजे प्रोबॅबली आपलं रिप्रोडक्शन होतं, तर रिप्रोडक्शन कोणामार्फत होतं, तर फ्लावर्स मार्फत होतं. बरोबर. आता याच्यात आहे की असे फ्लावर म्हणजे असे प्लांट्स की ज्यांच्यात फ्लावर्स नाही, मग अशा लोकांचं रिप्रोडक्शन कसं होतं, तर हे आपल्याला बघायचंय लोअर प्लांट्स मध्ये. त्याच्यानंतर ना हायर प्लांट्स. हायर प्लांट्स म्हणजे आपल्याला बघायचं की ज्यांच्यात फ्लावर आहे आणि त्यांचं फ्लावर द्वारे रिप्रोडक्शन होते, पण ते कशा प्रकारे होते, तर हे आपल्याला बघायचंय हायर प्लांट्स मध्ये. म्हणजेच फ्लावरिंग प्लांट्स मध्ये. ओके, म्हणजेच आपल्याला थोडक्यात काय बघायचंय की नवीन प्रजाती येत आहेत, म्हणजेच कोणाच्या ज्यांच्यात फ्लावर नाही आहेत, ज्यांच्यात फ्लावर आहेत अशा लोकांचं की अशा झाडांचं रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतंय हेच आपल्याला या चॅप्टर मध्ये इन डिटेल मध्ये बघायचंय. आय जस्ट होप की तुम्ही सगळेजण नोटबुक पेन घेऊन बसलेलाच असाल. आपल्या जे चॅप्टर आहे जे चाललेलं आहे ते तुम्ही सगळ्या नोट्स स्वतःचे स्वतः काढू शकता. प्लस आपलं जे चाललंय तेही तुम्ही लिहून घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला इन डिटेल मध्ये समजेल की आपण नक्की काय शिकलेलो आहे. नंतर तुम्हाला सारखे व्हिडिओ बघायची गरज नाही. ते तुम्ही एकदा का नोट्स रिवाइज केला की तुम्हाला लगेच समजून जाईल की आपण नक्की काय बघितलंय ते. ओके, तर आपण सुरुवात करूया पुढच्या पॉइंटला. सर्वात पहिल्यांदा आपण या चॅप्टरचा रोड मॅप बघू की आपल्याला नक्की एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला कसं असतं की समजत नाही की आपण खूप करत गेलो ना की असं वाटतं की केवढा मोठा चॅप्टर आहे. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, शॉर्ट मध्ये बघूया की नक्की ह्या चॅप्टर इन डिटेल मध्ये ह्याच्यात काय काय बघायचे, ह्याच्यात नक्की पॉइंट्स काय आहेत की ज्याचा आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपण एखादा मूवी बघायला गेलो तर मूवी बघण्याच्या आधी आपल्याला ट्रेलर समजतो की ह्या ट्रेलर मध्ये बघून लगेच समजतं की ह्याच्यात अच्छा हे आहे. तशाच प्रकारे आपण आपले चॅप्टर सुद्धा करणार आहे की आपण चॅप्टर मधलं थोडक्यात नक्की काय आहे ह्याच्यात हे इन डिटेल मध्ये बघणार आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल की आपल्याला ह्याच्यावर ही कॉन्सेप्ट इन डिटेल मध्ये बघायची म्हणून साठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय, रिप्रोडक्शन म्हणजे काय. रिप्रोडक्शन मध्ये असतात 2 टाईप. पहिला असतो आपला असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा असतो आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 6 टाईप पडतात. पहिला पडतो फ्रॅगमेंटेशन,
दुसरा पडतो बडी, तिसरा पडतो स्पोर फॉर्मेशन, त्याच्यानंतर पडतो बायनरी फ्युजन, मग पडतो गॅम्यूल फॉर्मेशन, इत्यादी टाइप हे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पडतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं असतं की नक्की मेल पार्ट कुठला आहे, म्हणजेच मेल पार्ट मध्ये स्पोअर म्हणजे काय आणि त्या स्पोअर नंतर गॅमेट कसे फॉर्म होतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं असतं पुढे फिमेल पार्ट म्हणजे काय. फिमेल पार्ट मध्ये पण आपल्याला बघायचे असतात स्पोअर म्हणजे काय आणि मग बघायचे असतात आपल्याला त्याच्यापासून नंतर गॅमेट कसे फॉर्म झाले. मग बघायचं असतं ह्या दोघांनी भेटले म्हणजेच आपल्याला थोडक्यात माहिती की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असतात, ज्यांच्यात वन पॅरेंट इन्व्हॉल्व असतं. आणि आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यात फर्टिलायझेशन हे नसतं. हे तुमच्या कायम लक्षात असलं पाहिजे की ज्या गोष्टीत फर्टिलायझेशन नाही ती गोष्ट म्हणजे कोण आली तुमची असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच फर्टिलायझेशन सापडत नाही, फर्टिलायझेशन होतच नाही याच्यात. हे तुमच्या पाक डोक्यात फिटच असलं पाहिजे, फर्टिलायझेशन होत नाही आणि इकडे काय आहे फर्टिलायझेशन हे होतं म्हणजे होतच. ज्या गोष्टीत फर्टिलायझेशन होतं त्या गोष्टीला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे असं जाहीर करणार किंवा असं म्हणणार. ही गोष्ट तुमच्या तोंडपाठ असलीच पाहिजे, झोपेत जरी विचारलं तरी लक्षात आलंच पाहिजे की सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन येतं म्हणजे येतच. आणि दुसरी गोष्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला माहितच आहे की टू पॅरेंट्स म्हणजेच गॅमेट्स जे आहेत आपल्याला त्या गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट असते. जसं की आपल्या अॅनिमल्स मध्ये काय असतात स्पर्म आणि ओव्हम, तसंच ह्यांच्यात असतं पोलन ग्रेन म्हणजे काय आणि एग किंवा ओव्हम म्हणजे काय. ह्या दोनांचे गॅमेट आहे त्या गॅमेट पासून आपण पुढे सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं झालं तर इन डिटेल मध्ये बघत असतो. ओके, त्यामुळे गॅमेट जे आहे ते गॅमेट फॉर्मेशन होतं. ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन सापडतं, ज्या ठिकाणी गॅमेटचं फॉर्मेशन असतं त्या गोष्टीला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. म्हणजे याच्याद्वारे नवीन प्रोजनी आहे, नवीन जनरेशन आहे ती येत असते. त्या गोष्टीला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. इन डिटेल मध्ये बघणार असे आता थोडक्यात फक्त आपण ट्रेलर बघतोय. ओके, तर त्यातला मेल पार्ट कुठला आहे, मेल पार्ट मध्ये स्पोर काय, स्पोर मध्ये गॅमेट काय इन डिटेल मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर फिमेल पार्ट म्हणजे काय, स्पोर म्हणजे काय, गॅमेट म्हणजे काय इन डिटेल मध्ये बघणार आहे. पुढे जाऊन आपण बघणार आहे की पॉलिनेशन म्हणजे काय. पॉलिनेशन म्हणजेच ही दोघं जण आता आपल्याला भेटलेत पण ती दोघं जण थोडीफार एकत्र येतात, त्या एकत्र येण्याच्या गोष्टीला आपण पॉलिनेशन म्हणतो. त्याच्याविषयी पण आपल्याला इन डिटेल मध्ये बघायचं की त्याची टाईप म्हणजे काय, नक्की पॉलिनेशन म्हणजे काय, कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं हे इन डिटेल मध्ये पॉलिनेशन पॉइंट मध्ये बघायचे. त्याच्यानंतर येतं बघा तुमचं फर्टिलायझेशन म्हणजे काय. फर्टिलायझेशन पण ह्याच्यात बघा येतं, डबल फर्टिलायझेशन येतं किंवा त्याला आपण ट्रिपल फ्युजन असं देखील बोलतो. ओके, पण ते म्हणजे काय ते आपल्याला इन डिटेल मध्ये बघायचं आहे. खूप IMP पॉइंट आहे फर्टिलायझेशन म्हणजे काय. आणि मग त्याच्यानंतर शेवटची प्रोसेस येते ती म्हणजे सीड फॉर्मेशन म्हणजे काय. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ना आपला जो मकसद असतो तो म्हणजे काय, आपल्याला सीड हवं असतं किंवा जसं की आपलं असतं की आपल्यातून काय आपल्याला नवीन प्रोजनी नवीन बाळ हवं असतं. तसंच ह्यांचं काय आहे की ह्यांच्यातून नवीन बाळ कसं तयार झालं म्हणजे नवीन सीड कसं तयार झालं, त्या सीड पासून पुढे झाड तयार होणार आहे किंवा एखादं फ्रूट तयार होणार आहे. पण ते नक्की तयार कसं होतं हे इन डिटेल मध्ये आपल्याला याच्यात बघायचंय. ओके, तर अशा प्रकारे आपला ट्रेलर आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय रिप्रोडक्शन म्हणजे काय. रिप्रोडक्शनचे दोन टाइप, पहिला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन डिटेल मध्ये बघायचं आहे की नक्की त्याच्यात फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, बडिंग म्हणजे काय, स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय, बायनरी फ्युजन म्हणजे काय, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, याच्याविषयी डिटेल मध्ये बघायचंय. मग आपला असेक्शुअल पॉइंट जो आहे तो असेक्शुअल पॉइंट काय होईल, डन होईल. त्याच्यानंतर आपण येतो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला बघायचंय की सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्लावरचा नक्की मेल पार्ट म्हणजे काय, त्याच्यातून स्पोर कसे फॉर्म होतात, त्याच्यातून स्पोर फॉर्म झाले की नक्की गॅमेट कसे तयार होतात. याच्यात गॅमेट असतो बघा आपला पोलन ग्रेन असतो, पोलन ग्रेन. जसं की आपल्या अॅनिमल्स मध्ये आपल्याला मेल कडून भेटतात स्पर्म आणि फिमेल कडून मिळतात ओव्हम, तसंच ह्यांच्याकडून मिळतात पोलन ग्रेन आणि फिमेल पार्ट कडून मिळतात
एक किंवा ओव्हम. पण ते नक्की भेटतात कसे, नक्की तयार कशी होतात, ह्याच्याविषयी डिटेल स्टडी आपल्याला याच्यात बघायचंय. त्याच्यानंतर ही दोघं जण भेटली, गॅमेट तर भेटले, पण ते गॅमेट जवळ तर आले पाहिजेत. ते फ्यूज व्हायच्या आधी थोडेफार जवळ येतात. त्या जवळ येण्याच्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन बोलतो. पॉलिनेशन आणल्यानंतर ना पुढची प्रोसेस, ते दोन गॅमेट आहेत ते कम्प्लिटली फ्यूज होतात. त्या फ्यूज होण्याच्या प्रोसेसला आपण बोलतो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं की आपल्याला काय होते, सीड्सचं नक्की फॉर्मेशन कसं होतं ते इन डिटेल मध्ये बघायचंय. आणि एवढं झालं की आणखी 1-2 पॉईंट आहेत आणि मग आपला चॅप्टर जो आहे तो काय होणार आहे, डन होऊन जाणार आहे. आणि एवढंच अख्ख्या चॅप्टर मध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात आलं की अख्खा चॅप्टर इझिली तुमच्या लक्षात येईल, त्याच्यात काहीही डाऊट नाहीये. ओके, हे आपण सगळं इन डिटेल मध्ये बघणार की नक्की ह्याच्यात झालं का, नक्की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, नक्की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, याच्याविषयी डीप मध्ये स्टडी करणार आहे. आणि आता हा लेक्चर मी इथे स्टॉप करते. जास्त मोठे मोठे व्हिडिओज नाही आणत, आपल्याला एकदम असं स्टडी करवत नाही. मला माहिती आहे, मी स्वतः ह्याच फेज मधून आलेली आहे. तर आपण छोटे छोटे व्हिडिओ आणू आणि कॉन्सेप्ट बेस्ड आणू, जेणेकरून तुम्हाला इतर बाकी कोणत्याही व्हिडिओज बघायची गरज नाही. ओके, तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण HSCचा डिटेलमध्ये स्टडी घेऊनच येणार आहे. बायोलॉजी, मॅथ्स मी स्वतः शिकवणार आहे, फिजिक्सचे होणार आहेत, केमिस्ट्री देखील होईल. त्याच्यानंतर ना आपण नीटसाठी, जेईसाठी, बाकी इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्या असतील त्याच्यासाठी देखील स्टडी मटेरियल घेऊन येणार आहोत. जसं होईल तसे पटपट लेक्चर म्हणजे अपलोड करणार आहोत. त्यामुळे आत्ताच नवीन असाल तर आपला कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.